नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम त्यांच्यापेक्षाही भारी स्लरी ऑर्गॅनिझम वाढवणार, त्याचबरोबर सूक्ष्म द्रव्य वाढवणार, जमिनीची फर्टिलिटी वाढवणार, सुपीकता वाढवणार. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 150 लिटर पाणी. 150 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे आहे का सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला सर्किपेंट जे आपण डेप म्हणतो असो त्याला ती घ्यायची आहे एक साधारणपणे 15 ते 20 किलो पर्यंत. आणि त्यामध्ये जे आहे का आपल्याला घ्यायचं आहे गावरान गुळ. गावरान गुळ घ्यायचा एक साधारणपणे 2 किलो पर्यंत. आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 50 लिटर 40-50 लिटर जे पण असेल ते वेस्ट डिकम्पोजर, जे आपण जी स्लरी बनवली असते ती स्लरी. आणि हे जे पूर्ण द्रवण आहे 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे आहे का ते टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर एक साधारणपणे 5 ते 7 दिवसापर्यंत आपल्याला जे आहे का ही स्लरी जी आहे का व्यवस्थित सावलीमध्ये आहे का ती ठेवायची आहे. तिला सकाळ संध्याकाळ आपल्याला जे आहे का हलवायचं आहे आणि सुती कापडाने जे आहे का त्याला झाकून ठेवायचं आहे. 7 दिवसानंतर हिला गाळून आपल्याला जे आहे का ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला जे आहे का 1 एकर क्षेत्रासाठी ही जे आहे का वापरायची आहे. अतिशय सुंदर ही स्लरी आहे. हिवाळ्यामध्ये आपण जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकतो. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपल्याला जे आहे का तिला टाळवायचं आहे. हिवाळ्यामध्ये आपण तिचा वापर करू शकतो, पण उन्हाळ्यामध्ये आपण जे आहे का तिचा वापर करत असताना कुठलंही पीक फ्लॉवरिंग मध्ये जर असेल तर आपल्याला जे आहे का ते देणं टाळवायचं आहे. शाकीय वाढ होण्यासाठी, फुटवा होण्यासाठी, हिरवापणा वाढवण्यासाठी, पांढरी मुळी वाढवण्यासाठी अतिशय जबरदस्त